पोलीस प्रशासनाकडून स्टेशन डायरीला सुद्धा त्याची नोंद आहे की 2 वेळा तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून फोन आले, मात्र आपण पोलीस प्रशासन नको, मी तिथे जाणार नाही अशा पद्धतीने सांग असं त्यांचा दावा आहे. मला कोणी फोन केले? नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे असं त्यांचं मत आहे. मला कोणत्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर त्यांच्या कॉल लिस्ट मध्ये असेल ना, ते माझ्या कॉलवर मोबाईलवर पण आलं असेल. कुठलीही महिला स्वतःहून जर पोलीस प्रोटेक्शन देतो म्हणल्यानंतर नाकारेल का? ऑलरेडी त्यांच्याकडे 8-8 दिवसापूर्वी मेल केलेले आहेत एसपींना, ऍडिशनलला, मोहोळच्या पीआयला, तर त्यांनी दिलं गेलं नाही. ज्या वेळेस अंगावर गाड्या घातलेला प्रकार गेला तिथं, त्यावेळेस सुद्धा आम्ही मोहोळ पोलीस स्टेशनला पळत गेले, तेव्हा धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. वरपर्यंत गोष्टी गेल्यानंतर मला पोलीस फोर्स त्यांनी दिली. आणि दुसऱ्या दिवशी जर हे स्वतःहून देत असतील तर मी नाकारेन कशासाठी? पीआय सरांना बोलवा, तुम्ही त्यांची मुलाखत घ्या. मी कधी त्यांना कॉल केला नाही का त्यांचा कॉल रिसिव्ह केला नाही, हे पीआय सरांना विचारू शकता. काय अपेक्षित आहे तुम्हाला कोर्टाकडून, काय निर्णय येणार? न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. वकील सरांना आता जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत आम्ही सर्व आता लिगली सगळे तिथं दाखवलेले तर आहेत. आता न्यायदेवतेच्या हातात आहे आणि विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल.